ईव्हीएम वरून पुन्हा वाद सुरू झालाय. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. ईव्हीएम हॅक करून निवडणुकीचा निकाल बदलणं शक्य. अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांचं मोठं वक्तव्य. ईव्हीएमवर शंका उपस्थित करत अमेरिकेमध्ये मतपत्रिकेद्वारेच मतदान करण्याचा सल्ला. भारतामध्ये वापरले जाणारे ईव्हीएम मशीन सुरक्षितच. गबार्ड यांचा दावा. भारतीय निवडणूक आयोगानं फेटाळला. सूत्रांची माहिती. इंटरनेट किंवा इन्फ्रारेडशी जोडता येत नसल्यानं ईव्हीएम सुरक्षितच, आयोगाचा दावा. ईव्हीएम हॅक होण्याच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयानं दखल घ्यावी. गबार्ड यांच्या दाव्यावरून काँग्रेसची विनंती, तर सरकार आणि निवडणूक आयोगानं ईव्हीएम मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्याचीही मागणी. भारतीय निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीची एक्सटेंडेड ब्रांच. कुरेशी शेषन यांच्या काळातील तो आयोग नाही. महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम हॅक झालाय. गबार्ड यांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा निवडणूक आयोगासह भाजपवर निशाणा. 2010-11 मध्ये संसदेमध्ये चर्चा होताना मनमोहन सिंग यांनी ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं म्हटलं होतं. या मॅडमनी मनमोहन सिंग यांना सांगायला हवं होतं. गबार्ड यांच्या वक्तव्यावर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. जेव्हा 2010-11 मध्ये संसदेत चर्चा होताना मनमोहन सिंगांनी सांगितलं की दुनिया की कोई ताकत ईवीएम को हैक नहीं कर सकती, आयोग बसवगा. या मॅडमनी जर तेव्हा मनमोहन सिंगांना सांगितलं असतं तर बरं झालं असतं. तुलसी गबार्ड यांनी केलेलं वक्तव्य प्रमाण म्हणता येणार नाही. आपल्याकडे सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केल्यानंतर हा विषय चर्चेचा होऊ शकत नाही. भाजप खासदार अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. ईव्हीएम मॅनेज होतं हे जागतिक सत्य झालंय. ईव्हीएम मॅनेज करण्याचे पुरावे आहेत. निवडणुका मॅनेज होणार असतील तर लोकशाहीला अर्थ उरणार नाही. गबार्ड यांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. आम्ही वारंवार सांगतोय की ईव्हीएम हॅक करता येतं. महाराष्ट्रामध्ये वातावरण वेगळं असताना निकाल वेगळे लागले. जनतेच्या मागणीनुसार बॅलेट पेपरवर निवडणुका होऊ द्या. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया.